नेक्स्ट प्रॉब्लेम ऑन टॉर्शन रिप्लेसमेंट ऑफ शाफ्टचा प्रॉब्लेम आहे. अ हॉलो शाफ्ट इज ऑफ द सेम डायमीटर ॲज दॅट ऑफ सॉलिड शाफ्ट. द इनसाइड डायमीटर ऑफ hollow shaft being half the external diameter. Both the shafts have the same material and length. Then show that the ratio of torque transmitted by hollow shaft to the torque transmitted by solid shaft is 0.9375. बघा हा एक असा पद्धतीचा एक सॉलिड शाफ्ट आहे. हा सॉलिड शाफ्ट आहे. याचा डायमीटर सपोज डी आहे, कॅपिटल डी. आणि एक हॉलो शाफ्ट आहे. ह्याला हॉलो शाफ्ट आहे. ह्याचा पण डायमीटर काय आहे, सेम डायमीटर आहे, डीच डायमीटर आहे. पण जो इनसाइड डायमीटर आहे हा हॉलो शाफ्ट आहे. हा हॉलो शाफ्ट आहे. याचा जो इनसाइड डायमीटर आहे स्मॉल डी, तो काय, स्मॉल डी इज 0.5 दॅट ऑफ डी, capital D. The inside diameter of hollow shaft being half the external diameter. Both the shaft have same material and same length आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रेशो ऑफ टॉर्क ट्रान्समिटेड बाय हॉलो शाफ्ट टू द टॉर्क ट्रान्समिटेड बाय सॉलिड शाफ्ट इज. म्हणजे आपल्याला दोन टॉर्क इथं काढावं लागेल. ह्यासाठी जे रिलेशनशिप आपण वापरणार आहे ते आपण हे वापरूया, स्टिफनेसचं T/J इज इक्वल टू G⁻L. ओके. आता तर ह्यावरनं टॉर्क ऑफ हॉलो शाफ्ट काढायचं आहे. म्हणजेच काय झालं, हे जर आपण असं पाहिलं तर टी बरोबर काय आलं, तर टी बरोबर G⁻L इंटू जे. ओके. सो टी फॉर हॉलो शाफ्ट इज, आता ह्यांच्याकडं काय मटेरियल सेम आहे. ठीक आहे, ह्याचं मटेरियल सेम आहे, लेंथ सेम आहे, म्हणून जीची व्हॅल्यू काय राहिली तर सेम राहिली. थिटा पण सेम राहिला आणि लेंथ पण सेम आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय झाला की पोलार एम आय जो आहे तो, त्याचं जो फॉर्म्युला आहे तो हॉलो शाफ्टचा चेंज झालेला आहे. तसंच टी ऑफ फॉर सॉलिड, हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सेम राहिला कारण मटेरियल सेम आहे, थिटा सेम राहिला, लेंथ सेम आहे. फक्त काय झालं, पोलार एम आय जो आहे त्याचा फॉर्म्युला इथं सॉलिडचा चेंज झाला म्हणून असं लिहिलेलं आहे. आता आपण ह्याचा जो आहे ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आणि ह्याला इक्वेशन 2 म्हणूया. ठीक आहे. मग आता जो इक्वेशन 1/2 करू, कारण आपल्याला त्यांनी रेशो सांगितलेला आहे. म्हणजे टी हॉलो अपॉन टी सॉलिड बरोबर G⁻L जे हॉलो G⁻L जे सॉलिड. म्हणजेच काय झालं, जे हॉलो जे सॉलिड. ओके. आता आपल्याला जे हॉलो काढावं लागेल. जे हॉलो काय येईल, तर त्याचा फॉर्म्युला काय, पोलार एम आय फॉर हॉलो इज π/32 T⁻⁴ स्मॉल d⁻⁴. पण हा काय 1/2 आहे. ठीक आहे. डी म्हणजे D/2 आहे. ठीक आहे, असं लिहूया. तर ते पुटअप करूया व्हॅल्यू π/32 इन ब्रॅकेट D⁻⁴ D/2 म्हणजेच काय आलं, π/32 D⁻⁴ D⁻⁴ अपॉन 16. ओके. म्हणजेच π/32 16 D⁻⁴ D⁻⁴ अपॉन 16. ओके. अशा पद्धतीनं आले. आणि जे सॉलिड त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, π/32 D⁻⁴. मग आपण जे हे इक्वेशन 3 नंबर आलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये ह्या दोन व्हॅल्यू पुटअप करूया. टी हॉलो अपॉन टी सॉलिड. जे हॉलोचा फॉर्म्युला काय आला आहे, π/32 15 D⁻⁴ अपॉन 16. आणि जे सॉलिडचा फॉर्म्युला काय, π/32 D⁻⁴
4. आता काय झालं तर अशा पद्धतीनं हे π/32 π/32 कॅन्सल झालेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याचं काय आलं 15d⁴ अपॉन 16d⁴. 15d⁴ अपॉन 16d⁴. मग हे d⁴ कॅन्सल झालं म्हणजेच काय आलं t हॉलो अपॉन t सॉलिड बरोबर. ह्याचा आन्सर 15/16चा आन्सर काय येते 0.9375. तर हे जे आहे ते शो दॅट झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं सुद्धा परीक्षेला शो दॅटचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम इज टू ट्रान्समिट द सेम टॉर्क. A solid circular shaft of 80 mm in diameter is to be replaced by a hollow circular shaft having external diameter 1.5 times the internal diameter. The material for solid and hollow shaft is same. Determine the diameters of hollow shaft. Also calculate percentage saving of material. So they have given diameter is 80 mm. Solid shaft. Solid shaft has diameter 80 mm. Is to be replaced by hollow circular shaft having external diameter 1.5 times the internal diameter. Okay. So external diameter of hollow shaft is 1.5 times the internal diameter, that means small d. So next is torque. Okay, we have to find torque for solid shaft first. Okay, solid shaft साठी आधी आपल्याला टॉर्क फाइंड आउट करावं लागेल. तर टॉर्क फॉर सॉलिड शाफ्ट इज T solid is equal to π/16 d⁴ d³ into q max. Okay, d³ into q max. So is equal to π/16 d is given 80³ into q. Okay, q max. Okay, so T solid is 100.53 into 10⁻³ into 10⁻³ आता हे कसं आलं तर तुम्हाला माहिती आहे T/J इज इक्वल टू Q max अपॉन R. ह्या रिलेशन जे स्ट्रेंथच्यासाठी होतं त्यानुसार हे फॉर्म्युला डिराईव्ह झाला आणि ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण T सॉलिड काढलेलं आहे. तसंच आपण T हॉलोसाठी काढूया. T हॉलोसाठी काय येणार आहे π/16 d⁴ मायनस स्मॉल d⁴ अपॉन d इंटू q max. ओके, हा हॉलो शाफ्टसाठी आपण पाहिलेला आहे. म्हणजेच काय π/16 इन ब्रॅकेट d⁴ मायनस स्मॉल d⁴ अपॉन d इंटू q. आता आपल्याला माहिती आहे d बरोबर काय 1.5 इंटू d आहे. तर ती व्हॅल्यू आपण पुटअप करूया. π/16 d ची व्हॅल्यू काय 1.5 d⁴ मायनस d⁴ अपॉन 1.5 d इंटू q. हे सोडवल्याच्या नंतर तुम्हाला असं आन्सर येईल पहा 0.1574 d³ इंटू q. असं तुम्हाला आन्सर ह्याच्यानंतर सोडवल्याच्यानंतर तुम्हाला येऊन जाईल. ओके, नेक्स्ट आपण हे दोन्ही इक्वेट करूया. हे जे इक्वेशन 1 आलेलं आहे सॉलिडचं आणि हे इक्वेशन 2 आलेलं आहे हे इक्वेट करूया. इक्वेटिंग 1
अँड 2 बिकॉज काय इक्वेट केले टू ट्रान्समिट द सेम टॉर्क दोन्ही काय करतायत दोन्ही सेम टॉर्क ट्रान्समिट करताय म्हणजेच काय टी सॉलिड बरोबर टी हॉलो म्हणून काय केलं आपण इक्वेट केलेलं आहे कळलं का इक्वेट का केलेलं आहे टू ट्रान्समिट द सेम टॉर्क असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय असणार आहे टी सॉलिड बरोबर टी हॉलो असणार आहे टी सॉलिडचं इक्वेशन 1 आणि टी हॉलोचं इक्वेशन 2 म्हणजे ते इक्वेट केलं आहे कारण दोन्ही सेम आहे मग काय आलं π/16 AT क्यूब इंटू क्यूब बरोबर 0.1574 D क्यूब इंटू क्यूब ओके अशा पद्धतीनं आलं आहे तर ह्यावरनं डी बरोबर काय डी बरोबर 86.11 mm येतं 86.11 mm येतं ठीक आहे 86.11 mm तुम्हाला इथं ॲन्सर आलेला आहे हे डी हेच म्हणजेच 100 पॉईंट हे जरी ठेवलं तरी चालेल हे इक्वेशन 1 ठेवलं तर चालेल ओके तर 86.11 mm आलं आणि डी बरोबर काय मग डी बरोबर काय स्मॉल डी काय बघा डी बरोबर 1.5 डी ठीक आहे म्हणजे डी बरोबर काय 1.5 डी म्हणजे डी बरोबर काय कॅपिटल डी अपॉन 1.5 म्हणजे कॅपिटल डी किती आलेला आहे 86.11 अपॉन 1.5 म्हणजे हे डी किती आलं स्मॉल डी तर 57.40 mm एवढा ॲन्सर स्मॉल डीचा आला ठीक म्हणजे कॅपिटल डी आला आणि स्मॉल डी पण आपला आलेला आहे ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पर्सेंटेज सेविंग इन मटेरियल काढायचं आहे पर्सेंटेज सेविंग इन मटेरियल काढायचं त्यासाठी काय फॉर्म्युला आहे पहा तर AS म्हणजे ए सॉलिड मायनस ए हॉलो अपॉन ए सॉलिड इंटू 100 ठीक आहे म्हणजे सॉलिडचा एरिया मायनस हॉलोचा एरिया अपॉन सॉलिडचा एरिया इंटू 100 म्हणजेच काय आलं तर π/4 80चा स्क्वेअर मायनस π/4 86.11चा स्क्वेअर मायनस 57.40चा स्क्वेअर ओके अपॉन π/4 इंटू 80चा स्क्वेअर इंटू 100 हे तुम्ही कॅल्क्युलेट करा हे कॅल्क्युलेट करा तुम्हाला ॲन्सर येऊन जाईल 3562 इंटू 100 दॅट मीन्स 35.62% सेविंग झालं मटेरियल हॉलो शाफ्ट वापरल्याच्यानंतर ओके पर्सेंटेज सेविंग तर आपण हा हॉलो शाफ्टचा एक्सटर्नल इंटरनल डायमीटर काढला ह्याच्यामध्ये आणि ते पर्सेंटेज ऑफ सेविंग ऑफ मटेरियल आपण केलेलं आहे जेव्हा सॉलिड शाफ्ट इज रिप्लेस बाय हॉलो शाफ्ट तर 35% आपलं मटेरियल ह्याच्यामध्ये सेव्ह झालेलं आहे लक्षात आलं तर असा प्रॉब्लेम जर आला तर पहिल्यांदा तुम्ही अशा पद्धतीने सोडवायचं आहे टॉर्क सॉलिडचा काढा टॉर्क हॉलोचा काढा हॉलो टॉर्क आणि सॉलिडचा इक्वेट करा कारण ते ट्रान्समिट करते सेम पॉवर इक्वेट केल्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटल डी आणि स्मॉल डीची व्हॅल्यू येऊन जाईल आणि नंतर पर्सेंटेज सेविंगसाठी हा फॉर्म्युला वापरा सॉलिडचा एरिया मायनस हॉलोचा एरिया आपण सॉलिडचा एरिया इंटू 100 तुम्हाला पर्सेंटेज सेविंग मटेरियल यामध्ये येऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही असे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि जास्त करून हे फॉर्म्युल्याच्या बेसिसवरच प्रॉब्लेम असल्यामुळं फॉर्म्युल्याचा जास्तीत जास्त तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत युनिट कन्व्हर्जन पण लक्षात ठेवायचं आहे तर आज आपण इथंच थांबतो आहोत